आमदार रवी राणा आपल्या सोबत आहेत। ज्या पद्धतीने तुमच्या नावाची चर्चा होती की तुम्ही मंत्रिमंडळात असाल, परंतु त्यानंतर कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान नाही आणि मग नाराजी समोर आली। काय नेमके आजच्या भेटीत घडलं? नाही, शपथविधीनंतर मी तुरंत अमरावतीला गेलो, माझ्या जनता जनांचे आभार मानले आणि लोकांमध्ये इलेक्शन झाल्यानंतर गेलं नसल्यामुळे त्यांच्यामध्ये राहून मला असं वाटते ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांचा आभार आणि त्यांचा आशीर्वाद हे इलेक्शन नंतर जरुरी होतं, ते केलं। अनेक चर्चा चालल्या, मी नाराज आहे आणि मला असं वाटते की ज्या राज्याचे मुख्यमंत्री एवढ्या ताकदनी माझ्यासोबत आहे आणि मंत्रीपेक्षाही जास्त ज्या विश्वासाने ज्या ताकदीने त्यांनी नेहमी माझा साथ दिला ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। आज अमरावती जिल्हा असो, विदर्भ असो, महाराष्ट्र असो, जनतेसाठी सेवा करण्यासाठी एवढ्या ताकदीचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे की त्या ताकदीच्या भरोशावर एक आमदार म्हणून जो आदिवासी आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, महिला आहे, यांच्यासाठी पूर्ण ताकदीने मी काम करीन। आज 1 तास पाऊण तास माझी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली। त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि मोठ्या प्रमाणात आमचं एकमेकाशी मोठी चर्चा झाली आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचं समाधान करणारा व्यक्ती मुख्यमंत्री आहे आणि सगळ्यांचं समाधान, सगळ्यांना न्याय वेळोवेळी ते देतील हे महाराष्ट्राच्या जनतेलाही या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, आमदारांनाही विश्वास आहे आणि मला असं वाटतं एक चांगला स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे, मजबूत मिळालेला आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना योग्य वेळी योग्य न्याय देतील। इतर पक्षांना कुठेतरी डावललं गेलं का काय? नाही, कोणाला काही डावललं गेलं नाही आहे, सगळे आम्ही सोबत आहे आणि मला असं वाटते महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीससारखा चेहरा मुख्यमंत्री झाला हे माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची सौभाग्याची बाब आहे आणि आम्ही ताकदीनं मुख्यमंत्र्याचा वापर जनतेच्या सेवेसाठी करून घेऊ। जे कामं जनतेचे राहील ते हक्काने इथून खेचून आमच्या मतदारसंघापर्यंत घेऊन जाऊ, एवढी ताकद ते आम्हाला देतील आणि त्यांचा पूर्ण ताकद आमच्या सोबत आहे हा माझा विश्वास। शेवटचा प्रश्न, बीड प्रकरण जे आहे ते तापलेलं आहे। संजय राऊतांनी आता थेट आज गृहमंत्र्यावरती जो आहे तो इशारा दिला आहे की त्यांचं यामध्ये हात असू शकतो असं संजय राऊत म्हणतात। असं आहे, त्यांच्या काळामधले गृहमंत्री ते सुपाऱ्या घेऊन आणि थोड्या करून पोलिसांकडनं वसुली करत होते। संजय राऊतला मला वाटतं झोपले असेल तर डोळे उघडले पाहिजे की आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, गृहमंत्री आहे, ज्यांच्यावर राजकारणामध्ये एकसुद्धा दाग नाही असे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवून गुन्हेगारी चाबूक लावून सुधरवली आणि गुन्हेगाराला हद्दपार केलं असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे। म्हणून आज महाविकास आघाडीची सरकार नाही आहे संजय राऊतची, तुम्हाला तुमच्या जमानावर लगान ठेवावं लागेल। जर उठली जीभ लावली टाळाला अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर तुम्ही लक्षात ठेवा, हे या राज्यामध्ये कोणीही कुठल्याही राजकीय नेतासुद्धा देवेंद्र फडणवीसांवर कुठला आरोप सिद्ध करू शकत नाही। आरोप करणं फार सोपं आहे, पण आज संजय राऊत ज्या पद्धतीनं वाचाळ वक्तव्य करतात त्यांनी आता सुधारलं पाहिजे आणि मुख्यमंत्री कोण आहे, गृहमंत्री कोण आहे, सरकार कोणती आहे हे डोळ्यांनी पाहायला पाहिजे, डोळे उघडून, तरच मला असं वाटते बोलताना त्यांनी तालतम्य ठेवलं पाहिजे। संजय राऊतला माझा सल्ला आहे। इतर ठिकाणी सुद्धा जे सरपंच आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला पाहायला मिळाला, त्यामुळे एक तर इकडे बीडचं प्रकरण आहे, दुसरीकडे हे सगळी प्रकरणं घडताना पाहायला मिळतात। नाही, असं आहे की बीडचं प्रकरण आहे, बीडच्या प्रकरणामध्ये अत्यंत गंभीरतेने राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत सिरियसली त्यांनी ताबडतोब एसपीची त्या ठिकाणी बदली केली, नवीन एसपी बसवले, नवीन पद्धतीने त्या तपास चालू झाला आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणालाही बसणार नाही, जे गुन्हेगार असते त्याच्यावर कारवाई होईल, त्या पद्धतीनं त्यावर सगळी कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि ज्या ठिकाणी अशा घटना होतील त्या ठिकाणी मला असं वाटते गुन्हेगारांनी सुद्धा आता आपलं पूर्ण जे गुन्हेगारी पद्धतीचं जे आंतरण आहे ते आवरलं पाहिजे, नाहीतर त्यांना सगळ्यांना या ठिकाणी गुन्हेगारातून हद्दपार ठेवण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची जी कायदा सुव्यवस्था आहे ते मोठ्या प्रमाणे मजबूत करण्यासाठी, पूर्ण पोलीस प्रशासनाला मजबूत बळ देण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री सक्षमपणे काम करते। येणाऱ्या काळामध्ये जे विरोधक भाऊ बनवत आहे प्रत्येक गोष्टीचा, तो भाऊ बनाची सुद्धा त्यांना संधी मिळणार नाही, एवढ्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था मजबूत होणार। बीड प्रकरणात धनंजय मुंडे जे मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली जाते आहे। विरोधक असतील किंवा सत्ताधारी आमदार सुरेश धस सुद्धा त्यांच्या विरोधात बोलतात।
नाही, मला त्याबद्दल काही माहीत नाही, पण मला असं वाटते बीडमधली कायदा सुव्यवस्था असो, गुन्हेगार असो, कोणी असो, त्याच्यावर वचक आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई हे राज्याचे मुख्यमंत्री करतील. धन्यवाद. साहजिकच आहे, रवी राणा आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलं आहे की बीड प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई जी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री सुद्धा आहेत ते करतील असा विश्वास रवी राणा व्यक्त करतायत. कॅमेरामन प्रेम म्हात्रे सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.